नमस्कार, मी कोमल. आज आपण बनवणार आहोत गवारीची शेंग. ती पण अगदी गावरान पद्धतीनं जशी बनवतात तशाच पद्धतीनं आज आपण ही गवारीची शेंग बनवणार आहोत. गवारीची शेंग खूप वेगळ्या पद्धतीनं बनवली जाते, पण आजची रेसिपी जी आहे ती अगदी साधी सोपी आणि तितकीच चविष्ट अशी लागणारी ही गवारीची शेंग आहे. इथं मी गवारीची शेंग निवडून घेतली होती, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि एक 4-5 मिनिटं गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे ही शेंग मी. थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण खूप छान लागते गवारीची शेंग अशा पद्धतीने बनवली की. आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे मी सांगते. अगदी थोडंसं साहित्य लागणार आहे आपल्याला. लसूण घेतलेलं आहे मी, हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी इथे घेतलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गवारीची शेंग बनवण्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे सुरुवातीला. तेल गरम झालेलं आहे, तर इथं मी टाकणार आहे मोहरी. मोहरी छान तडतडलेली आहे. आता मी याच्यामध्ये टाकते जिरं. सुरुवातीला टाकून घेणार आहे लसूण. याच्यामध्ये टाकायचे आहे कढीपत्त्याची पानं आणि जी हिरवी मिरची आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि व्यवस्थित बारीक गॅसवरती हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, कारण की हिरवी मिरची बारीक करताना ती कच्चीच आपण बारीक केली होती. खूप छान लागते अशा पद्धतीने ही गवारीची शेंग. गरम गरम ज्वारीची भाकरी आणि सोबतच अशीच हिरवी मिरचीची गवारीची शेंग खूप छान लागते खायला. हे बघा, हिरवी मिरची छान अशी भाजून घेतलेली आहे मी. आता मी टाकते थोडीशी हळद. हळद टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे हिरवी मिरची सोबत. आणि आता मी टाकणार आहे ही शिजवून घेतलेली गवार. गवारीची शेंग टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेते मी. अगदी झटपट तयार होणारी आणि अतिशय चविष्ट अशी गवारीची शेंग आज बनवतोय आपण. व्यवस्थित ही शेंग आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायची आहे. पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आपण, कारण की आपण गवारीची शेंग सुरुवातीला शिजवून घेतली होती, त्यामुळे ही गवारीची शेंग शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 4-5 मिनिटं सुरुवातीला गरम पाण्यामध्ये आपल्याला ही उकळून घ्यायची आहे, म्हणजे गवारीची शेंग खूप छान होती ही अशा पद्धतीने शेंग बनवल्यानंतर. आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण खूप छान लागते खायला गवारीची शेंग. मी अशा पद्धतीनं गवारीची शेंग सारखी बनवत असते. मला तर अशी शेंग खूप आवडते. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी बनवलेलं होतं, ते शेंगदाण्याचं कूट मी टाकते गवारीची शेंगमध्ये. शक्यतो गवारीची शेंगाला ज्यावेळेस तुम्ही कूट बनवून टाकताय त्यावेळेस कूट थोडंसं मोठं असलं तर खूप छान लागतं गवारीची शेंगामध्ये. पण आज माझ्याकडं अगोदर बनवलेलं कूट होतं, त्यामुळे मी तेच कूट वापरलेलं आहे. मी वेगळं असं कूट तयार केलं नाही याच्यासाठी. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे मी आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, अगदी झटपट अशी गवारीची शेंग तयार झालेली आहे आणि किती छान दिसते तुम्ही बघू शकताय. अतिशय चविष्ट अशी गवारीची शेंग लागते ही अशा पद्धतीनं बनवल्यानंतर. अगदी गावरान पद्धत आहे. जास्तीचे मसाले वगैरे आपण काही वापरलेले नाहीत याच्यामध्ये. फक्त हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून टाकलेली आहे आणि लसूण ठेचून घेतलेला होता तो टाकलेला आहे याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकते वरून आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. 1-2-3 मिनिटं ही आपल्याला या तेलामध्ये फक्त परतून घ्यायची आहे गवार.
तर 2-3 मिनिटे मी गवारीची शेंग अशीच परतून घेतलेली आहे. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आपण. आता मी गॅस बंद करून घेते. तर ही बघा तयार आहे गवारीची शेंग. तर ही गवारीची शेंग आपण बनवलेली आहे हिरवी मिरची टाकून. तर खूप छान लागते अशा पद्धतीनं गवारीची शेंग बनवल्यानंतर. अगदी सोपी रेसिपी आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही गवारीची शेंग. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं गवारी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील.